सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कनकटावरी ठेवून
आता तुम्ही कृपा
आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत.
गोमटेश करा माझे गोमटेश करा माझे सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा.
कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पायापाशी, वंचिले ते पायापाशी, नाही आसी वेगळे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. येई वो 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 येई वो, भाऊरिया विलंब का पाया लागेला कृपा, ओ विलंब का पाया लागेला कृपा. येई वो येई वो विलंब का पाया लागेला, विठा पायी विश्वंभरे भव छेद के, ओठे गुंतली समाये विश्वव्यापक येई वो 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 येई वो, भाऊरिया विलंब का पाया लागेला तुका, ओ विलंब का पाया लागेला कृपा. येई वो येई वो विलंब का पाया लागेला, येई वो 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 येई वो, भावनिया विलंब का बाया लाविला कृपाळे, विठाबाई विश्वंभरे भवछेद के, कोठे गुंतली समाये विश्वव्यापक, येई वो 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 येई वो, धावनिया विलंब कबाया लाविला कृपाळे. समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जघनं हितपाणि मण्डलं मण्डलानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयध्वलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी
साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसू पावले श्रीगुरूंची किंवा आत्मरूप गणेशू केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची हे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्पृदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया सातारा यावरी न करावा अभेर. आओ स्वामी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठला उपस्थित प्रेमळ संत सज्जन, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रित्यर्थ हे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवे अंतरंगात निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा वारकरी संप्रदायामध्ये जे जे परमार्थामध्ये प्रवेशित आहे पहिल्या मालिकेतील हा 5व्या-6व्या क्रमांकाचा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज विश्व परिवर्तनाच्या विचारांती या विश्वाला परिवर्तित करत असताना ते आपल्याला करावं म्हणजे जग परिवर्तित होईल असा एक आशय मनासमोर धरून माझ्या माऊलींच्या समोर तुकोबाराय उभे आहेत. अभंग नीट लक्षात घ्या. माऊलींच्या समाधी समोर माझे तुकोबाराय उभे आहेत आणि माऊलींना प्रार्थना करतायत. मागणी वेगळी आहे, प्रार्थना वेगळी आहे.
उत्कर्षे इति प्रार्थते प्रार्थना. मानवी जीवनात उत्कर्ष व्हावा असं जेव्हा वाटत असतं तेव्हा प्रार्थनेचा विषय समोर येतो. शाळेमध्ये गेल्या गेल्या आम्ही प्रार्थना करतो, मग आमच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होते. उत्कर्ष काय तर पुढील वर्गात गेला, हे त्यांचं उत्कर्ष आहे. तसं परमार्थिक जीवनामध्ये प्रवेशित होताना या परमार्थाच्या टप्प्याटप्प्याने माणसानं पुढे वर जावं आणि एवढी उंची गाठण्या इथपर्यंत आपल्या योग्यता नसते, तेव्हा आपल्या योग्यतेचा विचार संत आपल्या पद्धतीने मांडतात. कदाचित तुमची माझी योग्यता कदाचित नसेलही, पण जणू काही या वकील पत्र घ्यावं तसं माझे तुकोबराय माझ्या ज्ञानोबरायांसमोर सांगतात, आता तुम्ही कृपावंत. जगात कृपा करणारी माणसं नाहीत का? देवाच्या बाबतीत सुद्धा देव कृपाळू आहे, संत कृपाळू आहेत, पण विश्वामधले परिवर्तन करणारं जर कोण असेल तर माझे संतच आहेत. जगद्गुरु तुकोबरायांनी अभ्यासांती घेतलेला निर्णय आहे. नीट ऐका, असं सरळ सरळ सांगितलं असं नाही, थोडासा अभ्यास केला. कोण कोण करू शकतो जीवन परिवर्तित? तर फक्त संत आहेत. हे तुकोबराय म्हणतात, मी नाही सांगत. साधू संतांच्या बद्दल बोलत असताना वेदाने सुद्धा प्रतिपादन दिलं, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. काही परिवर्तनाचा विचार केला किंवा प्राप्तीचा विचार केला तर या जगामध्ये देव सुद्धा काही वेळेला करू शकत नाही, इतकं संत करतात. कोण असे संत जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर उभे असतील? तर माझी माऊली आहे. आणि या माऊलींच्या समोर बोलत असताना वाक्यरचना नीट ऐका. आता तुम्ही नीट ऐकता ना, काय म्हणाले? तुम्ही याचा अर्थ व्यक्ती समोर असणं अपेक्षित आहे. व्यक्तीला समोर गृहीत धरूनच आम्हाला बोलावं लागतं. त्यांनी नाही म्हटलं त्यांनी कृपा केली असं नाही म्हटलं. तुम्ही कृपावंत, तुम्ही कृपावंत. तुम्ही कसे आहात? साधू, संत, जीवलग. या संत पदाची व्याप्ती सांगत असताना, कृपावंताची व्याप्ती सांगत असताना तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही जीवलग आहात. एकच प्रार्थना तुमच्या समोर आहे, गोमटे ते करा माझे. अंडरलाईन करून ठेव, एवढंच करायचं. गोमटे ते करा माझे. आणि हे गोमट म्हणजेच काय, चांगलं करा म्हणजे काय, आपण अभंगात पाहणार आहोत. गोमट करा, पण हे गोमट करण्याकरता आम्ही त्या योग्यतेचे नाहीत म्हणून भार ओझे तुम्हासी. हा फार मोठा भार आहे तुमचा आणि माझा या संतांवर. कारण एवढ्या सरळ रेषेत सुतात आणायचं म्हटलं साधी गोष्ट नाही. पूर्वीचा काळ, दगड असला तरी त्याला काहीतरी फटके द्यावे लागतात आणि त्याचा ढापळा काढावा लागतो. लाकूड असेल तर त्याला तासावा लागतो. माणसानं कुठं कुठं तासायचं असा प्रश्न आहे ना. त्याला आकारातून तासायचं नाही, विचारातून तासायचं आहे ना. म्हणूनच इथं महत्वाचं आहे, गोमटे ते करा माझे, पण भार ओझे तुम्हासी. तुमच्यावर हा ओझा असेल. माझ्या भावनेमध्ये, माझ्या विचारांती जे अंतःकरणामध्ये तुमच्या समोर ठेवायचे, वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे. जे काही माझी इच्छा विवंचना आहे ना, हे माऊलींनी तुमच्या समोर ठेवले, हे तुमच्या जवळ ठेवलेलं आहे. आणि खरंच आहे, साधू संतांकडे जाताना, अर्थात श्री गुरूंकडे जाताना, त्याचबरोबर डॉक्टरकडे जाताना, वकिलाकडे जाताना खोटं बोलण्याचं कारणच नाही. आम्हाला परिवर्तन करायचं असेल, आम्हाला बदल करायचा असेल तर आम्हाला सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. डॉक्टरकडे आपल्याला झालेला आजार सांगावा की लपवण्याकरता दुसरा आजार पुढे करावा? लपवलं तर काय होईल? आजार बरा होणार नाही, उलट इतर परिणाम होऊ शकतो. वकिलापुढे जे घडलं ते सांगा, मग त्याच्यावर उपाय ते करते. तसं साधूकडे, संतांकडे गेला तर जसं आहे तसं सांगा. परिवर्तन करायचं असेल तर. म्हणून इच्छा काय केली, वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि हे सांगण्याकरता माऊली अंतःकरणामध्ये गेल्या गत वर्षापर्यंत नवे नवे, या क्षणापर्यंत नवे नवे मागील जन्माच्या घेतलेल्या गाठी
आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात मारलेल्या ज्या गाठी आहेत ना, त्या गाठी मोकळ्या कराव्या लागतात. तुका म्हणे सोडिल्या गाठी. गाठी बऱ्याच आहेत बाबा. सप्त्याला आलो, नाही श्रीफळ दिलं तर कमीत कमी नाव तरी घ्यायचं. नाही नाव घेतलं तर त्याच्यावरून त्यांनी मनात काय मारली, पुढच्या वर्षी सप्त्यालाच येणार. नाही विणा दिला, नाही चाल म्हणायला दिली, नाही वाजवायला दिलं, नाही संघात व्यवस्था केली, या मनात मारलेल्या काय आहेत? अशा किती गाठी मारल्यात, कुणाच्या नावाने मारल्यात, कुणाबद्दल मारल्यात. आणि असल्या गाठी मोकळ्या करायच्या आहेत, त्यासाठी सोडणारं पण तसंच असावं लागतं. ही माऊली माझी सोडवणार आहेत. म्हणून तू का म्हणे सोडिल्या गाठी दिली मेठी पायास. या सगळ्या आशयातून एकच विचार आहे, गोमटे ते करा माझे विठाला. अभंगाकडे विस्तृत वळण्यापूर्वी प्रस्तावना थोडक्यात अशी. सालावादप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण वारकरी हरिपाठ मंडळ बेलपाडा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री तुकोबारायांच्या गाथा पारणाचा सोहळा आज परिपूर्णत्वाला गेलेला. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्याची सांगता समारोप जणू जवळजवळ केलेला आहे. उद्या काल्याच्या प्रसादाने किंबहुना काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. या सप्ताहामध्ये ज्यांचं नामोल्लेख करावा ते सर्व आदरणीय हरिभक्ती परायण गजानन महाराज राठोड ठाकूर, क्षमा असावी, गजानन महाराज ठाकूर आणि त्यांचा सर्व परिवार, म्हणजे त्यांची मुलं, नवे आपण सगळे त्यांना जे श्रद्धेय मानतात, या आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून उपस्थितीतून गेले 35 वर्ष आणि तृतीय तपपूर्तीचा सोहळा 36वं वर्ष. सांप्रत विचार जर म्हटलं ना तर आपण 25वा 50वा 75वा करू नये असं म्हणणार नाही, पण आम्हाला तपपूर्ती महत्वाची. तपाचे सामर्थ्य तपिन्नलामोप चिरंजीव कल्प वैकुंठनादे. मग हे नांदायचं असेल, प्राप्त व्हायचं असेल तर आम्हाला तपपूर्तीचा विचार. या 36व्या तपपूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्तानं मिळाला, प्राप्त झाला. तासाभरामध्ये या चिंतनाला मी पूर्ण विराम देणार आहे. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी अगदी सुज्ञ मंडळी आहात आपण, कारण 36 वर्षाची परंपरा तुमच्या गाठीशी आहे, त्यामुळे तुम्ही अगदीच जाणकार आहात असं मी गृहीत धरतो आणि त्या पद्धतीने पदाचा विचार करतो. विठाला चिंतना करता येतो. जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या ज्ञानोबरायांसमोर आहेत. काय आश्चर्य आहे ते पहा जरा. तुकाराम महाराजांनी महाराजांनी अनुभवण्याचा प्रयत्न केला. ज्या संसारात तुम्ही आणि मी राहतो तो संसार आमच्यावर कृपा करू शकतो का? तर आतापर्यंत संसाराने कुणावरही कृपा केली, किती श्रीमंत असू द्या नाही तर रंक असू द्या, नाही कृपा केली. संसार कुणावरही कृपा करत नाही. अजून वेगळं बोलू का? संसार कधीच काही करत नाही, फक्त त्याचा अनुभव कसा घेतो यावर तुम्हाला आम्हाला संसाराची येणारी जी स्थिती आहे ती आपल्याला अनुभवता येते. संसार नाही कधी कुणाला काय करत, तुम्ही कसं अनुभवता त्यावर अवलंबून आहे. मी एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल संसाराची व्याप्ती कशी आहे. काही माणसांच्या घरामध्ये सर्प गेला असं म्हणा, गृहीत धरा. सर्प घरात गेला, सर्प बघितला, तो घाबरला आणि तिथून पळूनच गेला. 8 दिवस झाला तरी घरामध्ये यायला तयार नाही. नंबर 1 घाबरलेली व्यक्ती. दुसरा, ज्याने सर्प पाहिला, आपल्याला मारता येत नाही म्हणून दुसऱ्याला बोलवून आणलं. बघा उत्पत्ती कशी आहे ती, निराकरण मी बोलतोय. त्यांनी दुसऱ्याला बोलवून आणलं. तिसऱ्याने स्वतः त्याच्यावर आघात केला आणि त्याला मारलं. चौथ्याला घातही करता आला नाही
कुणाला बोलवता आला नाही, पण याचा पूर्णत्वाने कार्यक्रम करावा म्हणून त्यांनी गारुड्याला बोलवलं. आता प्रकार किती झाले ऐकता ना तुम्ही सगळे? बस 4 प्रकार झाले. पहिलं चिंतन ऐका. माणसं काही घाबरतात या संसाराला. खरं तर घाबरण्याचं कारण नाही. जे भवस्वर्गा उपगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढं 3 वेळा म्हणतले पैजा येथ. भले भले जे काही आहेत ना महाराज संसाराला यायला तयारच नाही. भवस्वर्गा उपगले, त्यांना उपगला या संसारात नकोच. काही माणसं यायलाच तयार नाहीत, फार लांब जात नाहीत. सगळ्यांना माहिती असलेलं ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी ब्याल, 12 वर्ष पालर, कापत कापत बाहेर आल, नागवेची पळून गेले रे. कोण बोला लवकर. हा कोण? शुकमुनी. किती वर्ष आईच्या गर्भात? आतापर्यंत किती महिने राहिलो आपण? 9 महिने 9 दिवस. याच्यापेक्षा जास्त नाही. प्रसंगी कमी राहिलेली माणसं आपल्या समोर आहेत. हे 12 वर्ष राहिलं, यायलाच तयार नाही. सगळे सांगून थकले, येत नाही म्हणतो. कारण संसाराचा वारा लागला तर काय सांगावा, बुद्धी बदलेल. यायलाच तयार नाही. शेवटी भगवंताला यावं लागलं, व्यासांना सांगावं लागलं की संसार तुला काही त्रास देणार नाही. तो म्हणाला आतापर्यंत संसारात देव जरी आला तरी संसाराच्या या गोष्टीला स्वीकारावं लागतं. बोला खरं आहे की नाही? देव या मृत्यूलोकात आला, त्याला मृत्यू स्वीकारावा लागला. देव या मृत्यूलोकात आला, त्याच्यावरही चोरीचा आला की नाही? कृष्णा म्हणून आला तरी, राम आला तरी त्याच्यावर आला. 14 वर्षाच्या वनवास कारकिर्दीमध्ये 6 महिने अशोकवनात राहिलेली आक्षेप घेतला की नाही? आरोप आला की नाही? अरे या निसर्गतः या संसारामध्ये जे जे कोणी आले त्यांच्यावर तो संसाराचा आघात होतोच आहे. मग आता प्रश्न आपल्या समोर आहे, काही माणसं यायला तयार नाही. कोण तयार नाहीत असा जर विचार केला तर या जगामध्ये मोठे मोठे यायला तयार नव्हते. शेवटी त्यांना बळच यावं लागलं. ही पहिली गोष्ट. काही माणसं या संसाराला आले, या संसाराची व्याप्ती बघितली, घाबरूनच गेले. आपल्याला जमलं नाही, दुसऱ्याला सांगितलं. संसारातून मुक्त व्हावा, संसारातून सुटका व्हावी म्हणून आपल्याला प्रयत्न करता आले नाही. म्हणून कुठल्या तरी साधू संताकडे जाऊन त्याने आपल्या संसाराची व्याप्ती संपवावी असा आग्रह धरला. हे नंबर 2. काहीने या संसारावर मात केली. मात. या संसारावर काय केली? मात केली. या संसारापासून काय करावं, काय मिळवावं हे समजून काही माणसं उतरली. आणि काही माणसांनी या साधू संतांचा आधार घेतला, जेणेकरून संसार आमचा सुखाचा व्हावा. संसार कधी कुणाला त्रास देत नाही, पण तरी सुद्धा आम्ही जर त्याच्याजवळ गेलो तर मात्र त्रास झाल्याशिवाय राहत नाही. बास विस्तार मी फार करत नाही, मी मुद्द्यावर येतोय परत. या संसाराची व्याप्ती आतापर्यंत अशी आहे, या संसाराला जी जी माणसं आली त्या माणसांना या संसाराने सोडलं नाही. कारण आतापर्यंत तुम्ही आणि मी या संसाराचे सगळे कोण आहोत? दुकानदाराच्या भाषेत सांगायचं तर गिराईक आहोत आपण. आणि संसार काय करतो माहिती आहे? तो आपला गिराईक सोडत नाही. 2 मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. शास्त्रकारांनी फार मुद्दे महत्वाचे मांडले. राम आणि श्याम दोघही समुद्र नदीच्या पलीकडे म्हणजे नदीच्या तीराने चालले असताना एक कांबळं असं वाहून जाताना दिसलं. काही गरज नव्हती, पूर आलेला आहे. पुराच्या ओघामध्ये सगळी घरं दारं भांडी कुंडी वाहून चालली. कांबळं काहीतरी वाहून चालतंय असं बघितल्यानंतर राम श्यामला म्हणाला, मी आता जातो आणि छलांग मारून ती कांबळं घेऊन येतो. कुणाचं काय असे ना हे आपल्याला घेऊन येतो. हा म्हणाला, अरे पाण्याचा ओघ बघ किती आहे, कशाला जातोस? नाही कोण जाऊस? त्याने सांगितलं, नाही जातोच, मैं अभी जाता हूं और कमली को ले आता हूं. मारली उडी, गेला. ते कांबळ नव्हतं,
अस्वल होती, ती गटांगळ्या खात होती आणि तिलाही आधाराची काय होती, गरज होती. हे बाबा तिथं पोहत पोहत गेले, कासरीन त्या अस्वलीनं त्याला पकडलं. काय परिणाम झाला हो, डुबक्या खायला लागला, खाली वर गटांगळ्या खायला लागला. अस्वल सोडायला तयार नाही. तो शाह म्हणतो, राम कमली को छोड़ दो, कमली को छोड़ दो. तो राम तिथून ओरडतो, कमली को मैं छोड़ता हूं मगर कमली मुझे नहीं छोड़ती. संसाराला मी सोडू पाहतोय पण संसार सुटत नाही, संसार सोडत नाही. विठाला अजून इथे कोणी व्यापारी नसेल तर बोलू, आहेत का कोणी? असले तरी असू द्या. आमच्या गावाकडचं सांगतो, तुमच्याकडचं नको. 4 महिला एकत्र आल्या, दुकानदाराकडे गेल्या, मिरची कशी आहे? मला काही भाव माहिती नाही, 350-400 रुपये किलो. त्या बाई म्हणायला लागल्या, अरे एवढं कुठे आहे, 350 कमी आहे, एवढी किंमत नाही. त्यापेक्षा आपण असं करूया, आपण खामला नको, इंदापूरला जाऊ, इंदापूरवरून आणू. आता किती 4-5 किलो आणायचा, इंदापूरला जायचा भाडा काय, परत यायचा भाडा, दिवस अख्खा त्याच्यामध्ये जाणार. पण त्यांनी असं केल्यानंतर दुकानदाराला वाटलं 4 बायका जातील, आपलं गिराईक तुटेल. ते किती हुशार होतं. त्यांनी त्या बायकांना सांगितलं, तुम्हाला मिरची महाग वाटते का, 350 तुम्हाला जास्त वाटतेत का, असं करा 330 रुपयांनी घ्या. ते म्हणाले, आहे की नाही, 20 रुपये कमी झाले की नाही. आता त्यांना काय माहिती आहे, त्यांनी मिरचीत कमी केले आणि धन्या बडीशेपूत वाढवले. मसाला लागतो ना, ते हळद लागतेच त्याला, मसाला लागतो. त्यांनी हळदीत वाढवलं, मसाल्यात वाढवलं. त्यांनी त्याचं काउंट घेतलं. मी तिथं नाही सांगत त्या दुकानदाराचं, आपलं बोलतोय. आम्हाला सुद्धा संसाराने अशा काही सुखवस्तू दाखवल्या आणि याच संसारात तुम्ही आणि मी अजूनही तसेच आहोत. कितीही दुःख आलं तरी आम्हाला ते सुखकर वाटतं आणि या संसारातून मात्र बाहेर पडायच्या तयारीत नाही. संतांना असं वाटलं, या जगाचा संसार सुखाचा व्हावा, जग सुखी व्हावं, आनंदाने नांदावं. मग अशा वेळेला कोण करेल आपल्यावर कृपा? उत्पत्तीचा विचार मांडला. संसार कधी कुणावर कृपा करत नाही, संसार जड आहे, त्यामुळे त्याचा विचार सोडून दिला. मग विचार केला, देवाकडे जाऊन देव कृपा करेल का? तर देव कृपा करत नाही असं नाही, पण देव सगळ्यांवरच कृपा करेल असंही म्हणता येत नाही. विठाला भगवान परमात्मा सगळ्यांवर कृपा करेल असं म्हणता येत नाही. कारण देव तुमचे पाप आणि पुण्य बघितल्याशिवाय तुम्हाला आणि मला काही देतच नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बरं, देव परिवर्तन करू शकतो का? नाही करता येत. मी एक उदाहरण सांगतो, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पटकन सांगतो. देव कृपा करतो का? तर देव कृपा करण्यामध्ये थोडासा कंजूस आहे. त्यांनी कसं कृपा करायचं का? नाही करता येत. याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. ब्रह्मदेवानी माणसाला तयार केलं आणि ब्रह्मदेवानी माणसाला मृत्यूलोकामध्ये तुम्हाला आणि मला सोडलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आपण एखाद्या व्यक्तीला तिथे आणल्यानंतर त्या कामाची जबाबदारी देताना त्याला काही नियम सांगायला पाहिजे. माणसाने नियमात राहिलं पाहिजे. काय नियम सांगायचं होतं? त्यांनी विचार केला, माणसाला जाताना मी सांगितलं नाही, मी आता काहीतरी निरोप पाठवतो. म्हणून निरोप पाठवण्याकरता नेमका बैल तिथं निर्माण झाला होता आणि त्याला मृत्यूलोकात पाठवायचा होता माणसाच्या व्यवस्थेकरता. तो बैल खाली आला. येताना ब्रह्मदेवानी त्याला सांगितलं, माणसाला जाऊन सांग, दिवसातून 2दा आंघोळ कर, 1दा जेव. तुम्ही ऐकलत ना सगळ्यांनी? किती सांगितलं होतं? 2दा आंघोळ कर आणि 1दा जेव. निरोप कुणाकडे दिला? बोलून चालून तो काय झालं? नेमकं उलटा केलं त्याने. खाली आला आणि आम्हाला सांगितलं 2दा जेव. आता काय करतोय आपण? चुकीचा निरोप आला ना, आम्ही तसंच फॉलो करायला लागलो. आता परिणाम काय झाला? 2दा जेव म्हटल्याबरोबर
देव म्हणतो या माणसाला किती खायला लागतं हे तुम्हाला काय माहिती आहे? किती आहे? टीचभर पोट आहे. किती खातो? मी म्हणतो शिजवलेलं तर खातो, कच्चं खातो, पिकलेलं खातो, नासलेलं कुजलेलं पण खातो. पनीर कसं आहे? पनीर काय करता? कसं बनवता? दुधाला काय करता? बोला आता लोक नासवतात. कबूल करा ना सगळ्यांना. त्यात दुधाला काय करता? आणि ते गोड म्हणून खातो की नाही? उलट फॅटलेस म्हणून त्याला एक नाव दिलं, एक चांगलं छान नाव. लोक त्याचा आग्रह करतात, स्वीकार करतात. अरे नासलेलं खातो, कुजलेलं खातं, चांगलं खायचं तेही खातो, नको तेही खातो. काही सांगू का पुढं? सिमेंट खातो. बोला पुढं. रेती खातो, खडी खातो, माती खातो. अजून काय खायचं राहिलं? चारा खातो. अजून काय राहिलंय? नाही जाऊ द्या शाळेच्या मुलांची. तुम्हीच बोललात बरं. विठाला माणसाला लागतं किती? मग एवढं खातो. मग या माणसाला कमी करायला पाहिजे म्हणून त्यांनी एकदाच सांगितलं होतं. पण आता 2 वेळा खायला सांगितलं. आपल्याला निरोप आला. शेवटी देवाने निरोप देणाऱ्यालाच शिक्षा केली. 1 टायमाचं मी करेन, पण 1 टायमाच्या व्यवस्थेकरता तुला राबावं लागेल. म्हणून तो शेतात काय करतो? राबतो. त्याला कारण काय? चूक झाली म्हणून याच्या पुढे कुणाचं निरोप घेऊ नका. आता बोला पुढं. चुकीचा निरोप दिला तर तोही ती शिक्षा भोगावं लागेल. जाऊ दे. देव परिवर्तन करू शकत नाही. इथपर्यंत आता आलो. आता संतांचा विचार केला तर संत परिवर्तन करतील का? तर महाराज, मानवी जीवनात शरीरातलं परिवर्तन महत्वाचं नाही, कारण परिवर्तन या तबदिली संसार की जान है. गीता रहस्यामध्ये अतिशय सुंदर सांगितलं. परिवर्तन हे संसाराचा नियम आहे. आपण लहान होतात, नंतर तरुण झालात, आता वृद्धाप झालात, पुढे जरा व्याधीमध्ये पुढे जाणार आहोत. हे परिवर्तन आहे. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तेल चिंता. हे परिवर्तन आहे. एखादा माणूस सहज समोर भेटल्यानंतर अरे बापरे केवढं वाढलात. हे काय आहे? बोलत चला बोला. हा, परिवर्तन. किती बारीक झालात. हे काय आहे? परिवर्तन. अहो पहिल्यासारखं तेज तुमच्यावर राहिलं नाही. हे काय आहे? परिवर्तन. आता मात्र तुमचं सगळं हातपाय हालायला लागले, गळायला लागले. हे काय झालं? परिवर्तन. म्हणजे काही झालं तरी जगातलं परिवर्तन आहे. मग बाह्य दृष्टीने शरीराचं परिवर्तन महत्वाचं नाही. माणसामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर विचारांचं परिवर्तन करायचं. आज आम्हाला माणसं बदलायची आहेत. माणसं बदलायची म्हणजे माणसाला पायाने चालतो तो हाताने चालेल असं नाही, तो पुढे चालतो तो मागे चालेल असं नाही. परिवर्तन करायचं तर त्या विचारांचं परिवर्तन करायचं. या जगामध्ये विचारांचं परिवर्तन करणारे या जगात फक्त संत आहेत. त्याचं कारण काय? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की जे. विवेक म्हणजे काय? विचार. विवेक म्हणजे काय? नित्य अनित्य वस्तू. विवेक हा विचार सागर सांगतो. नित्य काय, अनित्य काय, खरं काय, खोटं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, पाप काय, पुण्य काय. कशातून निर्माण होतं? हे विचारांतून निर्माण होतं. आम्हाला जोपर्यंत चांगलं वाईट कळत नाही तोपर्यंत माणसामध्ये परिवर्तन होत नाही. खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचं असेल तर विचाराचं धन असावं लागतं. आणि हे विचार फक्त आणि फक्त संतांकडे असतात. या विचारातून जर परिवर्तन होत असेल तर ज्ञानोबरायांकडे पाहिलं. या जगाचा विचार करताना ज्ञानोबरायांनी व्यक्तीचा विचार केला नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ मरो असं नाही म्हटलं. त्याचा वाईटपणा जाऊ, तो तसाच राहू दे, त्याचा वाईटपणा फक्त घालवायचा आहे. मग हे परिवर्तन कोण करू शकतं? माझ्या ज्ञानोबरायांइतकं कोणीच करू शकणार नाही. या ज्ञानोबरायांकडे मात्र विचारपूर्वक प्रार्थना करण्याच्या निमित्तानं तुकाराम महाराज त्या माऊलींच्या समोर आले आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तुम्ही कृपावंता, आता तुम्ही
मानवी जीवनामध्ये परिवर्तनाचा विचार जेव्हा येतो तेव्हा त्यावर कृपेचा अपेक्षित हा भाग आहे. ऐका जरा, कृपा कशी असेल? देव कृपा करतो आणि संत कृपा करतात, यामधलं मी फरक दाखवून देतो. मला काही वेगळं सांगायचं नाही, देवाच्या आणि संतांमध्ये काही भांडणं लावायची नाही, पण आहे ते सांगायला काय हरकत आहे? शास्त्रकारांनी त्याचं रोज चिंतन केलंय. आम्ही गीता पाठ करत असताना सुरुवातीचं प्रार्थना करतो त्यावेळेला मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. ही देवाची कृपा. जरा ऐका तर कसं आहे. मूकं करोति वाचालं, मुका काय होतो? बोलायला लागतो. देवाची कृपा झाली तर मुका माणूस बोलायला लागतो. माणूस अंडरलाईन करून ठेव. पंगुं लंघयते गिरिं, पंगू म्हणजे पांगळा. गिरी पर्वत उल्लंघन करू शकतो म्हणजे त्याच्यावर जाऊ शकतो कोण? देवाची कृपा झाली तर पांगळा गिरी पर्वत चढू शकतो. देवाची कृपा एवढी सांगितली. याच्यापेक्षा संतांची कृपा किती आगाध आहे. यासाठी होता कृपा तुमची पशु बोले वेद, आरती ज्ञान राजा एवढीच पाठ. ही आरती निळोबारायांनी केलेली आहे बरं का. ज्ञानोबारायांच्या संदर्भामध्ये काय म्हणतात निळोबाराय? माऊली तुमची कृपा झाली तर होता कृपा तुमची पशु बोले वेद. बोलला की नाही? रेड्या मोगी वेद बोलविला आहे की नाही? कोण बोलला? आता बोला चला लवकर. कोण बोलला? रेडा बोलला. काय बोलला? वेद बोलला. ज्ञानोबरायांची कृपा झाली तर पशु सुद्धा बोलायला लागतो. ही कृपा आहे. देवाची कृपा झाली तर फक्त माणूसच बोलतो. मुकम करोती एवढंच. म्हणजे माणूस बोलेल, पशु नाही बोलणार. चला. निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. कोण चालला? भिंत चालली. चालविली जड भिंती. बरोबर की नाही? म्हणजे भिंत चालली, निर्जीव भिंत चालली. ही चालवण्याकरता कृपा कुणाची? ज्ञानोबरायांची. आता लक्षात येत आहे? मगाशी आपण सांगितलं देवाची कृपा झाली तर कोण? पंगुम लंघयते गिरिम, पांगळा चाडेल. पण इथं निर्जीव भिंत चालते. कुणाची कृपा जास्त आहे? आता बोला चला. माऊलींची कृपा आहे. अशा कृपाळू सज्जन असलेल्या ज्ञानोबरायांकडे माझे तुकोबराय प्रार्थना करतात. माऊली आता तुम्ही कृपावंत. आता हा शब्द जो आहे ना, वंत म्हणजे ती श्रीमंतीचा भाग आहे. बरं की नाही? एखाद्या माणसाकडे गुण असेल, एखादा गुण असेल तर त्याला गुणवान म्हणतात. पण जास्त गुण असतील तर गुणवंत. एखाद्याच गोष्टीने कीर्ती असेल तर कीर्तिवान म्हणतात. पण अनेक प्रकारच्या कीर्तीने युक्त असेल तर कीर्तिवंत. यशो
वंत, बरोबर की नाही? दयावंत, तसं या ठिकाणी कृपावंत कोण? माऊली आहे. कशी कृपा करतात? 4 प्रकारची कृपा होऊ शकते माणसावर. 4 प्रकारे कशा कशा पद्धतीने कृपा होते. पहिली कृपा असं ऐका, आपण साधूच्या संतांच्या दर्शनाकरता जावं. का? या साधू संतांनी केलेल्या साधनेच्या उपासनेच्या बळावर त्यांच्या डोळ्यामध्ये तेज आलेलं असतं आणि ते तेज दृष्टी परत्वे आमच्यामध्ये प्रवेशित होऊ शकते. म्हणजे त्यांची जरी दृष्टी जरी आपल्यावर पडली तरी सुद्धा आमच्यावर काय होतं? परिणाम होते. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखुमा देवी वर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. कशाने बघितलं कृपा? बोल ना, आता मी बोललो. कशाने? डोळ्यातून. तुम्हाला बघायचं उदाहरण, कासवीन आपल्या पिल्लांना स्तनपान करत नाही. कासवीन अशी उंचावर राहते, पिलाशी खाली राहतात. या पिलांची आणि कासविनीची नजर झाली की पिलांचं पोट भरतं. हा, कासविनीची पिल्ले वाडे, हा वाडे कृपा दृष्टी नाही, अंगसंग झालं नाही तरी सुद्धा तिच्यावर काय आहे? कृपा होते. म्हणजे दृष्टीचा परिणाम आहे. म्हणून बऱ्याच वेळेला बघा, काही माणसं म्हणतात नाही हो पहिल्यासारखं तुमचं तेज राहिलं नाही. काय झालं? काही नाही, नजर लागली. आता कळलं का तुम्हाला? असू शकते एखाद्याची वाईट नजर असू शकते, काही असतं असं. मला मी विस्तार करत सांगत नाही, त्याचा वेळ जाईल माझा. मग दृष्टीमध्ये दोष असू शकतो, दृष्टीचा परिणाम असू शकतो. संतांची दृष्टी जरी पडली ना तरी त्याच्यावर परिवर्तन होत असतं. काय सांगायचं? राजाला झालेली मुलगी जीव द्यायला निघाली होती, कारण लग्न ठरलं होतं. मुलाचा वेश घातलेला तो, मुलगी मुलाचा वेश परिधान केलाय. आईनं आपलं प्राण वाचवण्याकरता मुलगा झाला म्हणून खोटं सांगितलंय. जीव द्यायला निघाले होते, पण स्त्रीचा केला पुरुष बदल केला. ज्ञानोबरांनी नुसतं पाहिलं आणि परिणाम सांगितलं. का परिणाम? याचा अर्थ कृपेचा परिणाम आहे. चला, एक चिंतन मांडलं. दुसरं, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी केले सुखी, किंवा मस्तकी तो जाणा ठेविला कर मस्तकी तो जाणा. आता कृपा कशी होते ती मी 4 अंग सांगितलेत तुम्हाला. पहिला अंग सांगितलं कशाने होते? डोळ्यांनी. दुसरं, हात ठेवला तरी कृपा होते. हात ठेवला तर काय? माणसाच्या जीवनामध्ये असलेली साधना उपासनेची बळ तपश्चर्या त्याच्या अंतरंगात असतं. हे शरीराच्या बाहेर प्रसारित होत असेल. 2 अंग आपल्या समोर ठेवलेत. एक, मस्तकी तो जाणा ठेविला कर असं म्हणताना या अग्रभागातून मस्तकातून आपल्या शरीरामध्ये ती कृपा अंतरंगात जाऊ शकते. हा परिणाम. नाही तर दुसरा परिणाम, आमच्या डोक्यावर कुणी आता हात ठेवणार नाही, कारण ठेवणाऱ्याची तेवढी काही योग्यता, हे आता कशाला सांगायचं, तेवढी योग्यता नाही. मग आम्हाला असं वाटतं त्याचे काहीतरी अंग आम्हाला यावे. मग आम्ही काय करतो? आमचं मस्तक त्याच्या चरणावर ठेवतो. किमान पायाकडून का होईना, पण आमच्या मस्तकात काहीतरी परिणाम व्हावा म्हणून बऱ्याच वेळेला 2 अंगांनी सांगितलं जातं. एक तर कीर्तनकाराच्या नंतर जाऊन पाया पडावा, का तर बुवा तुझं तुलाच ठेव. हे आमच्याकडे नको असं म्हणण्याची पद्धत असू शकेल. आणि काही वेळेला वाटतं ते सगळं आहे, त्यातलं काहीतरी भाग आमच्या जवळ यावा. मग संत चरण रज लागता सहज, ही दुसरी कृपा सांगितली मी. हात ठेवल्याचा परिणाम आहे. तिसरं सांगितलं स्मरण, सहज बोलणे. हित उपदेश करोणी सायास शिकविती. संतांच्या मुखातून एखादं वाक्य आलं ती सुद्धा कृपा होऊ शकते. विसोबा ताटी नावाच्या माणसानं माऊलींना खापर सुद्धा मिळू दिली नाही. आणि त्याच विसोबा चाटीनी नाकारल्यानंतर, फटकारल्यानंतर, न दिल्यामुळे मुक्ता तशीच घरी आली. रडत असतानाच
माझ्या माऊलींना विचारलं काय झालं मुक्ते. मुक्तेने सांगितलं दादांना मांडे खायची इच्छा व्यक्त झाली. खापर मागायला गेले पण कुणी खापर दिली नाही आणि विसोबा चाटीने मात्र मिळू दिली नाही. ऐकता ना तुम्ही सगळे. मग काय ज्ञानोबाराय ओणवे झाले. आपला जठराग्नी तापवला, पाठ लाल बुंद केली. माझ्या मुक्ताबाईनं त्याच्यावर पटापटा 6 मांडे 4 मांडे भाजले आणि 4ही भावंडाने ते मिळून खाल्ले. त्यांचं राहिलेलं उष्ट खरकट ते खाली पडलं होतं. त्या विसोबा चाटीला त्या मांड्याचा वास बाहेर गेलेला दिसला. म्हटलं कोणीतरी खापर चोरून मागून कुठंतरी दिले असेल. झरोक्यातून पाहिलं, त्या दरवाजातून पाहिलं, ज्ञानोबाराय ओणवे झालेत. त्याची पाठण लाल बुंद झालं. अरे काय महात्म्य असतील, काय करू शकत नाही. एवढं कळलं, हात धुवायच्या निमित्तानं 4 भावंड पाठीमागे गेली काय. एवढ्या तो विसोबा चाटी आला आणि असं खरकट उचलून खायला लागलं. या ज्ञानोबारायांनी लांबूनच हात धुवून वळून बघितलं. विसोबा चाटी खात असताना एकच वाक्यात म्हटलं, सर पडता खेचर. एवढंच वाक्य बोललं. काय परिणाम झाला. तोच विसोबा चाटी नामदेव महाराजांचं गुरु ठरलंय. विठाला तो देवाचा लाडका भक्त म्हणून घेतो त्याचे गुरु ठरले. केवढा अधिकार. म्हणजे बोलण्यातून सुद्धा कृपा होते. शेवटची कृपा. महाराज कधी कधी जेवता जेवता उचकी लागली की आम्ही काय म्हणतो. नाही बोला ना तुम्ही, काय हरकत आहे. कोणीतरी आठवण काढली. आता कधी मी विचार करतो माणूस दिल्लीला, इकडं उचकी कशी लागली. त्यांनी काय काढली. तिथं राहून इथं आठवण येते. हो, क्रौच नावाचा जो पक्षी आहे तो भारतात राहतो, अंडी अमेरिकेत घालतो आणि भारतातून स्मरण करतो. तिथली अंडी उबली जातात आणि पिल्लू बाहेर पडतं. कशाची ताकद आहे. स्मरणाची ताकद आहे. म्हणून संत सुद्धा कधीतरी आपलं जरी स्मरण केलं ना तरी आमच्यावर सुद्धा कृपा होऊ शकते. अंग कोणतेही असू द्या, 4 अंगापैकी कोणत्याही अंगानं आमच्यावर कृपा व्हावी. आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कसे आहात. साधू संत जीवलग. माझे ज्ञानोबाराय साधू आहेत, माझे ज्ञानोबाराय संत आहेत, माझे ज्ञानोबाराय जीवलग आहे. विठाल भिक्षा न दिल्याचा परिणाम झाला आणि ज्ञानोबाराय रागावले, चिडले, स्वतःवर राग व्यक्त केला. घरात आले, घरी आले आणि पर्णकुटी लावून घेतली. स्वतःला कोंडून घेतलं. राग असल्यामुळे ते साधू तत्वामध्ये व्यक्त होते. अशा वेळेला ज्ञानोबाराय येताना निवृत्ती दादा आणि माझ्या मुक्ताईनं पाहिलं. आजपर्यंत ज्ञानोबाराय हसत मुखात समोर यायचे. आज मात्र मान खाली घातलेली होती. ज्ञानोबाराय कुणाशीच बोलले नाही, काही वक्तव्य केलं नाही. तसेच शिरलेनी पर्णकुटीत गेले. पर्णकुटी लावून घेतली, टाटी लावून घेतली. मुक्ताबाईंना निवृत्ती दादा सांगतात, मुक्ते आता गरज आहे बरं का, आत्ता सावध करायची, जाग करायची, जा. खरं तर 8 वर्षाची मुक्ता आहे आणि 12 वर्षाचे ज्ञानोबाराय आहेत. लक्षात येते ना तुम्हाला. आता उपदेश कुणी करावं, लहानांनी मोठ्याला की मोठ्यानी लहानाला. मोठ्यानी. मग मुक्ताबाई किती वर्षाची. 8 वर्षाची. ज्ञानोबाराय 12 वर्षाची. मग मुक्ताबाई कशी काय अधिकारी ठरली. तर त्याचं एक मानसशास्त्र असं सांगतं, मुलगी ज्या वयाची असते तिच्यामध्ये 5 वर्ष अधिक केलं की ती त्याच्या विचारांची उंची असते. म्हणजे मुलीचं वय तिच्या मूळ वयाच्या 5 वर्षाने अधिक असतं. आणि मुलावर परिणाम जर झाला खूप प्रयत्नपूर्वक तर त्याच्या वर्षाच्या 1 वर्ष पुढे एवढीच प्रगती होते. ज्ञानोबारायांचं वय किती आहे. 12. मुक्ताबाईचं वय किती आहे. 8. 8 मध्ये तुम्ही 5 मिळवा, किती झाले आता बोला. 13. ज्ञानोबारायांचं वय 12. मग झाले की नाही आता. म्हणून ती पद्धत आहे,
लग्न होत असताना नवरा बायकोमध्ये कमीत कमी बोला आता तरी हा तिथून आहे ती पद्धत विचारांचं परिवर्तन. एका वयानं जर समान वयानं जर आले ना पटत नाहीत. फार अंतरही असू नये आणि फार जवळीकता सुद्धा असू नये. याला कारण आहे विचारांचं परिवर्तन आहे. मग माझ्या ज्ञानोबरायांना जाग करण्याच्या निमित्तानं मुक्ताबाईनं सावध केलं. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा विश्व मागे झाले मुक्ताबाईनं ताटी उघडण्याकरता 11 अभंगाची नियुक्ती केली. ते ताटीचे अभंग म्हणून आज प्रसिद्ध आहेत. मुक्ते सांगते दादा अरे तू योगी आहेस. तू मनाचा कसा आहेस पावन आहेस. आणि तुला काय करायचंय साहे सहन करायचंय तुला अपराध जनाचा. अरे लोक आहेत ती बोलणारच. अरे लोक आहेत ती नावं ठेवणारच. कधीपासून नावं ठेवायला लागलो. कधी नाव ठेवलं आपलं बोला लवकर. आपलं नाव कधी ठेवलं तिथपासून लोक काय ठेवतात. बस एवढं कळलं तरी चिकायचं. कसंही वागा तुम्ही लोक नाव ठेवणारच. त्यामुळे विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे. पण अरे काम क्रोध मागे सारा ताटी उघडा. माऊली हे साधुत्व तत्व होतं. आणि माऊलीने जेव्हा ताटी उघडली ना ते संत पदाला प्राप्त झाले आणि या विश्वाच्या कल्याणाचा परिणाम दाखवला. प्रत्येकाच्या जीवाचं जीवलग ठरलं. म्हणून हा उपदेश करण्याच्या अधिकाराने माझे ज्ञान तुकोबराय सांगतात माऊली आपण साधू संत आणि कसे आहात जीवलग. तुम्ही जीवलग आहात. मग आमचं काय करा इच्छा फक्त सांगितली अभंगाच्या 2य चरणामध्ये. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी गोमटे ते करा माझे. अशा तुकोबरायांनी प्रार्थना करावी माऊली गोमट करा. काही गोष्टी अशा असतात
आपल्याला काय करायचं आहे ते आम्हाला कळत नसतं. म्हणून आपण फक्त संतांकडे जाऊ. काय करायचं ते आपण ठरवायचं नाही, कारण संतांची भूमिका आहे. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. तुम्ही काय करायचंय हे आपण नाही ठरवायचं, त्यांना सांगावं गोमट करा. आपण काही ठरवायचं नाही. आपण ठरवलं तर कदाचित न होण्यासारखं, कारण आपली योग्यताही नसेल. पण ज्ञानोबारायांच्या हातात आलं ना की काय करायचं ते ज्ञानोबाराय ठरवतात. म्हणून आज पंढरपुरामध्ये जेवढी मुलं त्या ठिकाणी शिक्षित होत नाहीत, त्याच्यापेक्षा कितीतरी विद्यार्थी कुठं घडतात. बोला, आळंदीत. कुणाकडं? कुणाजवळ? माऊलीजवळ. अरे घरातला मुलगा टाकून दिलेला, तो व्यवहाराच्या काही कामाचा नाही असं ठरवलेलं. एकदा त्या माऊलीच्या दरबारात गेलं ना, मी एखादा पकवाजी तयार होतो, एखादा गायक तयार होतो, एखादा कीर्तनकार तयार होतो. कोण करतं? गोमटे ते करा माझे. आपलं गोमट करा. कसं करा? एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. गोमट कसं? आपण नाही ठरवायचं, त्यांनी ठरवायचं. गोमटच होतं. विठाला पूर्वीच्या काळामधली रानातून ती बोरं घेऊन आलेली एक बाई, पाटी भरलेली, सकाळ सकाळ विक्री करता आली. एका गावात शिरली, हाक मारली, ताई कोण आहे का घरात? घरातली बाई धावत आली. ये बाई, जरा हात लावा म्हणे, डोक्याला जड लागलं जरा. ती पाटी घेतली, खाली उतरवलं. चौकशी झाली, थोडंसं घोडभर पाणी मिळेल का? म्हणे देते ना. ती बाई आत गेली, पाणीच काय देते. तिने एक भाकरी, थोडीशी चटणी, काय भाजी होती ती त्याच्यावर दिली. घे बाई, एवढ्या सकाळ सकाळ थंडीतून आलीस, कुठून आलीस काय माहिती नाही, हे घे. तिला पाणी दिलं, तिला भाकरी दिली, चटणी दिली. तिलाही समाधान वाटलं, बरं वाटलं. आणि शनिवारची ती शाळा सुटलेली लहानसं लेकरू ते घरात शिरलं. दप्तर एकाकडे टाकलं, पाटी एकीकडे टाकली आणि ते खेळायला जायला निघाले. या विक्री करणाऱ्या त्या बोरवाली बाईनं विचारलं, तुमचं का लेकरू? आणि हो. ए बाळा इकडे ये. का तिला वाटलं आता काही विकत घेईल न घेईल, आपणच दिलं. ये बाळा घे, तुला किती पाहिजे ते घे. तो म्हणाला मला नको. अरे घे, मी सांगते. आई काही बोलणार नाही. आणि खरंच आहे, कारण कुणी द्यायला गेलं की मुलं कुणाकडे बघतात? लवकर बोला. हां, आई बाबांकडे बघतात. आणि पाहुणे पण इतके हुशार असतात, त्यांना जर द्यायचंच असतं तर मागून का देत नाही? ते पण आई बाबाच्या समोरच देतात. पण त्यांना पण कळलं पाहिजे की आम्ही दिले म्हणून. तुम्ही आम्ही सगळेच त्याच्यामध्ये आहोत, तुम्ही काही काळजी करू नका, हे की नाही? त्या बाळाला सांगितलं, अरे घे. तो म्हणाला नको, फुकट घ्यायचं नाही. नाही रे, मी सांगते घे. त्यांनी सांगितलं, आई म्हणते अरे घे. तो म्हणाला नाही, मी हाताने घेणार नाही. बरं मी देते असं म्हणून तिने ओंजळ मारली आणि पोराच्या हातात दिले. जणू त्या हातामध्ये सुद्धा मावत नव्हती, एवढी ती ओंजळ मोठी होती. ओंजळ घेतली, म्हातारी ती निघून गेली. बाई, आई विचार लागली, कारट्या, एरवी बोरं दे बोरं दे बोरं दे मागत असतोस, आता ती म्हणते ना तुझ्या हाताने घे, का नाही घेतलीस? ते पोरग पण म्हणायला लागलं, आई मी तुझंच लेकरू आहे ग. तुला माहिती आहे का, मी माझ्या हाताने घेतली असती ना तर दोन दोनच हातात आली असती. दिली कुणी? बोला आता लवकर. दिली कुणी? मी तिला सांगितलं तू दे. तिनं इतके दिले की दोन्ही खाली खेरचे भरले, वरचे खिशे भरले आणि अजून हातामध्ये राहिली. आता कळलं तुम्हाला? आपण मागितलं तेवढंच मिळेल, पण गोमट मागितलं की एवढं सगळं मिळेल. विठाला म्हणून संतांकडे फक्त विनंती करावी, गोमटे ते करा माझे. मला कीर्तनकार बनवायचं नाही माहिती, तुम्हाला वाटेल ते. तुम्हाला गायक बनवायचं, तुम्हाला वाटेल ते. म्हणून संतांची कृपा आहे. आज ते तुम्ही आम्ही जे घडलोत ना, आम्हाला वाजवता येतं, आम्हाला गाता येतं, आम्हाला बोलता येतं, आम्हाला नाचता येतं, आम्हाला टाळ घेऊन उभं राहिलो, हे कुणाची कृपा? या साधू संतांची कृपा आहे, माझ्या ज्ञानोबारांची कृपा आहे. मग गोमट येते करा माझे. पण हे करण्याकरता भार ओझे तुम्हासी. एखाद्याचं चांगलं करायचं म्हटलं ना
माणूस नाही करता येत. मी थोडासा नमुना फक्त सांगतो. दिवाळीच्या सणाला म्हणजे नामदेव राहेंनी देवाला पांडुरंगाला सांगितलं, ए देवा, अरे दिवाळी आहे, पहिली आंघोळ आहे, जरा उठणं बिटणं लावून आंघोळ करायला पाहिजे, जा तू घरी. देव म्हणाला, मला अशी कायमची ड्युटी आहे 24x7 आणि मला रिलीवर कोण नाही, मला सोडायला कोणी येणार नाही. नामदेव महाराज म्हणाले, तुला काय सोडायला, मी उभा राहतो, जा थोडा वेळ. नामदेव महाराजांनी सांगितल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं, जायचं जातो, इथं उभं राहायचं कसं हे तुला माहिती आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. हे नासिकाग्र डोळे आहेत देवाचे. पांडुरंग असे वटारे डोळे करून बघत नाही. नासिकाग्र तुम्ही जरा करून बघा, आता नका, घरी जाऊन बघा. नाकाच्या शेंड्याकडे बघून घ्या, अहो काय त्रास होतो तो. आणि हे तसंच कायमचं उभं राहायचंय त्याला. बरं, हात नाही हलवायचं, पाय नाही हलवायचं. आम्ही कीर्तनाला उभे राहिलो तरी एकदा या पायावर, एकदा त्या पायावर, हे की नाही, हालचाल तर होतेच आहे. या बाबाने अजिबात हालायचं नाही. बरं, येणारा भाविक काय करेल त्याचा काय भरोसा नाही. कोण गुळ लावेल, कोण लोणी लावेल, कोण काय लावेल, कोण पेढा भरवेल. आणि पेढा भरवला तरी बोला लवकर, अरे किती हे कठीण आहे. नाही दिला तोपर्यंत ठीक आहे, पण भरवलं तरी खायचं नाही. नामदेवाला सांगितलं, इथं उभं राहिलंस तर एक लक्षात ठेव, एखादा येईल पण आणि पायावर डोकं पण आपटेल, तुझ्या पाय अंगठात चेचेल तरी हालायचं नाही, नाही तर लगेच शिवे देशील. नामदेव महाराज म्हणाले, किती एवढा तू विचार करतो, जा पटकन जाऊन ये, मी उभा राहतो. नामदेवाला सायुज्यता मुक्ती दिली आणि पांडुरंगासारखं उभं केलं, उभा राहिला. नामदेवाला वाटलं, आली सत्ता हातात तर घ्या कमवून. मी तिकडचं नाही आले, त्यांचा सगळ्यांचा उद्धार करून टाकू असं मनात ठरवलं. आता येईल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून टाकायच्या. आपल्याला संधी मिळाली आहे, परत 5 वर्षांनी भेटेल ना भेटेल. उभं राहिलेल्या त्या नामदेवाने पांडुरंगाचं रूप धारण केलेलं. आलेल्या माणसाचा चेहरा वाचला. पांगळा आहे म्हणे, त्याला पाय द्यावं. समोर आल्यावर त्याचा चेहरा वाचला. अरे म्हणे, यांनी गाईचा पाय तोडलाय. तुमच्या लक्षात आलं ना? पाय द्यायला निघालं होतं, पण त्यांनी वाचलं काय? गाईचा पाय तोडलाय. मग याला पाय तरी कशाला द्यायचा, दुसरा पाहिजे तर तोडून टाकू. म्हणजे त्या नामदेवांनी कोणतीच भूमिका त्या ठिकाणी केली नाही. का नाही केली? त्याचं कारण प्रत्येक माणसाच्या प्रारब्धवशात पाठीमागे केलेले कर्म आहेत. केले कर्म झाले, याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आज तुमच्या आणि माझ्या वाट्याला चांगले वाईट जे कर्म भोग आहेत ना, याला कारण काय? आपलेच कर्म आहेत, मागच्या जन्मात केलेले. या जन्मात काय करायला लागतात? भोगायला लागतात. मी तर त्याच्यापेक्षा पुढे बोलू का? आता फार राहिलं नाही आमचं. 5 डे मॅच नाही राहिली आता. किती? 1 डे पण संपला. आता किती? 2020 म्हणजे काय? 20 ओव्हर तेवढ्यातच. म्हणजे आता या कलियुगामध्ये आत्ताच करायचं आणि इथंच भोगायचं. नसेल तर उदाहरण सांगतो, समजून घ्या. मात्र सकाळी उठल्या उठल्या उजवा हात डाव्या हातावर पाणी ओततो, पण दुपार जेवण नाही झालं तर डावा हात लगेच उजव्या हातावर काय करतो? कळलं ना तुम्हाला? बस झालं, मग कळलं. इथल्या इथं बरं का, दिवसही उगवून पलीकडे गेला नाही. उजव्याने डाव्यावर ओतलं, डाव्याने उजव्यावर ओतलं. तसं करावं. आज चिंता नाही. आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करायचं आहे ही आमची योग्यता नसताना संतच करू शकतात. वाल्या कोळ्यांनी किती पाप केले होते? किती? अरे तुम्ही आम्ही किती मासे मारले असतील, किती कोंबड्या कापल्या असतील, किती बोकड कापले असतील. त्याच्यापेक्षा तर किती कापले होते. ब्रह्महत्या राशी पातके अपार. ब्रह्महत्या केली किती अपार. अरे ब्राह्मणाला नुसतं दुखावलं तरी जन्म घ्यावा लागतो. आणि यांनी काय केले? ब्राह्मण मारले. कोण भेटलं त्यांना? लवकर बोला. नारद महर्षी संत आहेत. ऐकता ना तुम्ही सगळे? संत आहेत. बघितलं, अरे एवढ्या पापाच्या राशी आहे. त्याला मंत्र दिला. काय म्हणायला लागला तो? राम नाही म्हणत होता. काय म्हणा? मरा मरा उरफाटे रामे करला तो वाल्मिकी, आहे की नाही? मग
अरे उलट म्हणत होता, त्याला मारा म्हणायचं होतं, राम म्हणायचंच नव्हतं. पण मारा 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 करताना राम 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 झालं. अशी ही पद्धत. महाराज याच्यामध्ये जर परिवर्तन कोणी करू शकलं असेल तर संत आहे. म्हणून गोमट येते. किती गोमट केलं, लिहिले रामायण रामा. कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. राम जन्माला यायच्या अगोदर रामायण बनवलं. आणि कल्पना करा, या हिंदू सनातन धर्माचा जो पहिला ग्रंथ निर्माण झाला तो रामायण एका गुंडाने लिहावं. ताकद कुणाची? ताकद कुणाची? संतांची. कृपा केली म्हणून तुकोबारायांकडे तुकोबाराय प्रार्थना करतात, जर यांच्यावर कृपा होऊ शकते आमच्यावर का नाही. म्हणून गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. तुमच्याजवळ ज्या ज्या इच्छा मी व्यक्त केल्या त्या इच्छा मात्र तुम्ही पूर्ण कराव्या. कारण साधू संतांनी तुमच्या आमच्या इच्छे मनोकामना जाणाव्या, तुमच्या मनातली इच्छा भावना ओळखाव्यात आणि ओळखून त्या योग्य न्याय करावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे. काय इच्छा व्यक्त केली असं जर विचार केला तर माझ्या ज्ञानोबारायांच्या साधू संतांच्या जवळ इच्छा व्यक्त करताना त्यांच्या चरणाची रज आपल्याला स्पर्शित व्हावी. संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. म्हणजे पुन्हा जन्म नाही, ही इच्छा व्यक्त केली, ही इच्छा पूर्ण झाली. आणि अशा पूर्ण झाल्या करता तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय आम्ही अंतःकरणापासून तुमच्या जवळ आलोत. आमचं गोमट करण्याकरता आम्हीच आता या गाठी काय करून टाकलो, सोडतो अभंगाचं शेवट.
अतिशय सुंदर आणि सुंदर वातावरणामधला आजचा हे कार्यक्रम चालू आहे. खरं तर मला सुद्धा मोह होतोय काय कीर्तन वाढवायचं, कारण मनोज ठाकूर आणि त्यांचे बंधुराज त्यांनी मला जेव्हा निमंत्रण दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं महाराज जास्त करू नका, फक्त 12 वाजेपर्यंत कमीत कमी करा. एवढं ते बोलले होते. म्हटलं एवढं तर नाही जमणार आहे, पण प्रयत्न करू. आपण केवळ आपल्या या कार्यक्रमासाठी अत्यंतिक तातडीने निर्णय घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय बैठक मंडळाच्या नियोजन प्रत्यर्थाने अर्थात त्या ठिकाणी नाव नोंदणी झाल्या कारणाने त्या कार्यक्रमाला केंद्रामध्ये जाऊन उपस्थिती दाखवता आली आणि केवळ आपल्या कार्यक्रमासाठी त्या निमित्तानं का होणार फ्लाईटनी मला येता आलं. हे कार्यक्रम असता तर मी फ्लाईटचा विचार केला नसता, ट्रेनने चालू असतो, पण तुमच्यासाठी ते येणं झालं. आपल्या मायबापांचं दर्शन घडलं, आनंद वाटला, समाधान वाटलं. जाता जाता शेवटचं मला एक वाक्य फक्त आहे, तुका म्हणे सोडिल्या गाठी, या गाठी काय आहेत तेवढ्या थोडंसं बघू आणि आपण वेळेला पूर्णविराम देऊ. सांप्रत नियमानुसार 7:30 ते 9:30 कीर्तन होतं, परंतु थोडा उशीर विलंब झाल्यामुळे एक 5 मिनटं तुमची मी घेतो अधिकतर. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी पांडुरंगाचं चिंतन करूया. गाठी कशा सुटतायत, कशा सोडायच्या आहेत याचा विचार थोडक्यात करू. विडोबार तुम्हा तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे. ऐकताय तुम्ही सगळे आता? गाठ महत्वाची. देव सुद्धा त्या गाठीचा विचार करतो.
पण माझ्या ज्ञानोबरांनी या गोष्टीचा विचार केलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात सोडिल्या गाठी. कशा पद्धतीच्या गाठीचा विचार आहे मग सांगून जातो. बांबू तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बांबूच म्हणतात ना. बरं, म्हणजे आता काय असतं 10 किलोमीटरवर भाषा बदलते. एवढा लांबचा परिसर आहे तरी पण म्हटलं काही म्हणून विचारलं. बांबूच म्हणतात ना, कारण आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. कळलं असेल तर बरं होईल. जोड सोडून त्या बांबूची तक्रार होती. तो देवाकडे गेला आणि देवाला सांगायला लागला, देवा हा चंदन आहे ना, चंदन पक्षपाती आहे. त्यांनी खैराला, बाबळीला, बोरीला, काटेरी वनस्पतीला त्याला सुगंध दिला. मी बांबू त्याच्या अंगाला अंग घासून होतो पण मला काय सुगंध आला नाही. देव पण गडबडीत होता. देवाने लगेच डायरेक्ट सांगितलं, अरे तुला आला असता पण तू आतल्या गाठीचा आहेस. कोण आहे की नाही त्याला गाठी? अगदी अर्ध्या एका फुटावर अर्ध्या वेतीवर का होईना त्याला काय आहे? गाठी आहेत. गाठ म्हटल्यानंतर देव स्वीकारत नाही ना. बांबूनी रडायला लागलं ना, तर कसं काय? कारण देव सुद्धा या गाठीचा विचार करतो. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. राधेचं आणि त्या बासरीचं, पाव्याचं भांडण झालं. सौती मुत्सर. ती राधा म्हणते एवढी तपश्चर्या केली, एवढी पुण्याई केली, एवढं सगळं यज्ञ यागादी कर्म केले, तेव्हा कृष्ण भेटला. तर भेटला, फक्त बाजूला उभा राहिला. आणि हे बांबू, तू काय असं पुण्य केलंस की त्या देवाच्या ओठाचं रसपान करतेस? लक्षात येते ना? बासरी कुठे आहे? अदरी धरोनिया वेणू. कशावर आहे? देवाच्या ओठावर. राग आला त्या राधेला. त्या राधेला सांगत असताना ते बांबूनी सांगितलं, त्या पाव्याने सांगितलं, ऐक, देवाच्या ओठावर उगाच नाही गेली, ओठावर उगाच नाही गेली. त्यासाठी काय करायला लागलं माहिती आहे काय? पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथीला मला तोडत नाही. या तिथीला मला तोडलं तर त्याची बासरी नीट होत नाही, आणि झाली तर ती फुटते, तुटते, चालत नाही. का? देवाला मी चालत नाही. पंच मी, सप्त मी, अष्ट मी, नव मी, दश नाही चालत देवाला. म्हणजे मी चालत नाही म्हणून त्या तिथीला बांबू तोडला जातो. बरं, नुसतं तोडून चाललं नाहीये, माझ्या आतल्या गाठी काय करून टाकल्या? मोकळ्या केल्या. तुका म्हणे सोडिल्या गाठी. नुसतं एवढं करून सुद्धा मागलं नाही. पोकळ झाले, मी मोकळी झाले. मोकळी पावा म्हणते बरं का, बासरी म्हणते मी मोकळी झाली, तरी सुद्धा वाजत नाही. म्हणून माझ्या अंगावर 6 छिद्र टाकली. लाल बुंद केलेली ती सळी माझ्या अंगामध्ये शिरकाव केला आणि छिद्र केले. या 6ही छिद्रातून 6 विकार निघून गेली. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. तरी सुद्धा मी वाजली नाही. मग मीच नाही वाजत तर मला वाजवणारा जसं बोलतो तशी मी वाजते. वाजविता धनी किंवा बोलविता धनी वेगळाची. मंजुळी पावा बोलत सेवाणी. ही बोलते पण का? बोलवणारा कसं बोलवतो त्याच्यासारखं. देव तसा बोलवतो, पण देव हे बोलवण्याकरता, जवळ करण्याकरता काय करतो बोला आता तरी? त्यातल्या काय करतो? गाठी काढून टाकतो. आणि गाठी काढल्याशिवाय तो घेत नाही. आता संतांचं बोलतोय, चला संतांना आहे तसं स्वीकारतात. बांबू कोपऱ्यात बसला, रडायला लागला. संत आले, ज्ञानोबा आहे तिथून आले.
ज्ञानोबारांनी विचारलं, काय झालं? काही नाही. मला त्या चंदनाने स्वीकारलं नाही, तक्रार घेऊन गेलो पण देवानेही न्याय दिला नाही. मग मी काय फक्त पोचवायच्या कामाचा? माझा काही उपयोग आहे की नाही? तेवढ्याच कामासाठी मी आहे का? ज्ञानोबारांनी म्हणाले, नाही, तुला चांगल्या योग्यतेला नेतो. ज्ञानोबारांनी त्या बांबूला आपल्याजवळ घेतलं, त्याला एक ध्वज लावला, पताक लावला. माझे जीवीची आवणी, माझे जीवीची आवणी, बांबूला आपल्या हातात घेतलं. ज्ञानोबारांनी ती पताका आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. बांबूला चालायची गरज नाही, पण मान मात्र कुणाला? पताकाला. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले. हातात ती गुढी घेतली. सगळ्या गाठी जशाच्या तशाच असताना सुद्धा ज्ञानोबारांनी त्याला काय केलं? स्वीकार केलं. आळंदीवरनं घेतलेली पताका. वारकरी, खरा वारकरी पहिली पूजा जर कुणाची करत असेल तर पताकाची. पहिलं नैवेद्य कुणाला दाखवत असेल तर पताकाला. सकाळी स्नान कुणाला घालत असेल तर पताकाला. या पताकाला स्वीकारलं माझ्या ज्ञानोबारांनी, तुम्हाला आणि मला स्वीकारलं. आज आपण जर जात असाल ना, कुठेही गेलात तर वारीला चला बाबा, कळतंय आपल्याला काय योग्यता. गावात विचारत नाही, घरात विचारत नाही, परिवारात विचारत नाही, पण तिथं या माऊली, या माऊली बोलतात की नाही. काय मान आहे आपल्याला, काय सन्मान आहे, काय आदरातिथ्य. लोक एवढं का करतात? अरे माऊलीचे आहोत म्हणून. अशा माऊलींच्या जवळ न्या तुका म्हणे, सोडल्या गाठी दिली मिठी पायासी. या पायाजवळ मिठी देणं. आता ज्ञानोबारांच्या पायाजवळ मिठी म्हणजे काय? तुकोबारांच्या पायाजवळ मिठी म्हणजे काय? नाथांच्या पायाजवळ मिठी म्हणजे काय? मी आता त्याच्यापेक्षा सर्व महत्त्वाचं सांगतो. ज्ञानोबारे आत्ता तुम्हाला आणि मला नाही भेटणार, पण भेटणारच नाहीत का? भेटतील. कशाच्या रूपानं? ज्ञानेश्वरीच्या रूपानं. तुकाराम महाराज भेटणार नाहीत का? गाथा पारायण करा, त्या निमित्तानं आम्हाला भेटतील. नाथ महाराज भागवताच्या रूपानं भेटतील. मग या पायावर आपण काय घाला? मिठी. म्हणजे रोज ज्ञानेश्वरी वाचा, रोज भागवत वाचा, रोज गाथा वाचा, मग आम्हाला ते स्वीकारतील. या निमित्तानं हे सांगणं आहे. वाङ्मयीन सेवेला मी इथेच पूर्णविराम देतो. एकदा हाताने टाळी, माऊलीचा गजर करा. ज्ञानेश्वर या कार्यक्रमाच्या अंतर्गत
आम्ही संस्कृतीचं जतन करतोय, संस्कृती जोपासतोय. नामस्मरणाच्या निमित्तानं आम्ही एकत्र येतोय. सगळे लहान थोर एकत्र येणं, एकत्र भोजन करणं, एकत्र कार्य करणं या परंपरेमध्ये आपण चाललो. आज होणारे विचारांचा आघात आपल्यावर होत आहेत. आज पाश्चात्य देशाचं अनुकरण तुम्ही आणि मी करायला लागलो. म्हणून या जनजागृतीचा विचार करत असताना ही संस्कृती जोपासणं आपल्याला काळाची गरज आहे. आज सप्ते हे याच्यासाठी आहेत महाराज. कीर्तनकाराला एवढे रुपये द्या, गायनाला द्या, पकवाजवाल्याला द्या, पेटीवाल्याला द्या, एवढ्या पंक्ती घाला, कशासाठी? हे विचारांचं परिवर्तन करण्याकरता. आज आपल्यासमोर असलेली आव्हानं जरा समजून घ्या. आज आपल्या माई लेकी, बाळा लेकी, मुली आज कुठल्या तरी मुसलमानाचा हात धरून निघून जातात. आज विचारांमध्ये एवढं परिवर्तन झालं की 18-20 वर्ष लहान लहान हाताच्या फोडासारखं त्या मुलीला लहानाचं मोठं करायचं आणि काहीशा गोष्टीच्या विचारांती तिने एकत्र यायचं. आता ही मीटिंगसुद्धा किंवा हे येतं तरी कशातून? फेसबुक चॅटिंग, मोबाईल चॅटिंग, त्याच्यावरूनच. आज आमच्या संस्कृतीचा विचार आपल्याला केलं पाहिजे. आज लव जिहादच्या अंतर्गत कितीतरी मुली लेकी गेल्यात. आज त्यांना किती जरी आवाहन केलं, किती समजवण्याचा प्रयत्न केलं, तर आमच्या परंपरेला कुठेतरी बाधा आल्यासारखं वाटायला लागलं. आज हे कीर्तन प्रवचन कशासाठी आहेत? यासाठीच आहेत महाराज. आम्हाला बदलायचं आहे. आज नवीन तरुण युवा वर्ग अवघ्या काहीशा वर्षामध्ये आपल्याला त्यांना मुकावं लागतं. बापाला मुलाचं जर उत्तर कार्य करायची वेळ येत असेल तर काय त्या मुलाचं कौतुक म्हणावं? काय येतंय असं? अरे अघोरी कृत्य त्यांच्याकडनं घडलं जातं. एखाद्या व्यसनामध्ये ते व्यसनाच्या आहारी जातात. आज ही संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न या निमित्ताने. आज आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर लँड जिहाद आहे, ओट जिहाद आहे, लव जिहाद आहे आणि यातून धर्मांतरण आहे. या सगळ्या गोष्टीवर आपल्याला जर संतुलित करायचं असेल तर आपण आपल्यापासून तयारी करा. या कुटुंबाचा मी वारसा घेतला. ही मुलंसुद्धा आता एक परमार्थाच्या वाटेवर आहेत. सगळा परिवार त्या वाटेवर चालू होत आहे. मी म्हणतो प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी वारकरी जन्माला आलाच पाहिजे. आणि जेवढ्यांनी माळा घातल्यात ना त्यांना मी माझं आवाहन करतो. माळ घातली म्हणजे तुम्ही मुकलात नाही, म्हणजे चुकलात नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर दुसरा वारकरी जन्माला घालायचा आणि मगच मारायचं, तो पण मारायचा नाही. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अरे म्हणावं लागतं महाराज. या संस्कृतीचा विचार करत आपण आज गेली 36 वर्ष परंपरेने सगळं कार्य करता. सगळ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना माझं आव्हान आहे, आपण सतर्क राहा. आपल्या मुलालेकरांवर लक्ष ठेवा. व्यसनाच्या आहारी जाणार नाही, त्याला काही कमी पडणार नाही याची काळजी घेत त्यांना प्रशिक्षण देत जा. या कीर्तनाच्या माध्यमातून या सगळ्यांनी या ठिकाणी या, म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान कळेल, आकलन होईल. आज उत्कृष्ट मृदुंगमणी या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटीवादक आहेत, सुंदर गायनाचार्य, सिस्टीमही अतिशय सुंदर. शेवटपर्यंत शूटिंगच्या निमित्तानं हे त्या ठिकाणी इतर ठिकाणी दूरपर्यंत आपला सगळा हा झालेला उपक्रम समाजाच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. म्हणून आपण सगळे उपस्थित सगळ्या मायबापांच्या चरणाविंदे वंदन करतो. वाणीतून आघातदायक शब्द जर एखादा अंतःकरणातून निघाला असेल, तुमच्या अंतःकरणाला दुखापत करून गेला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी ही जी सेवा आहे, विनामूल्य स्पीकर सेवा, श्री दत्तराज साऊंड सर्व्हिस, हरिभक्तपरायण श्री जितेश रघुनाथ नावडेकर मोरबे यांच्याकडून आली. धन्यवाद. असंच सहकार्य करत जा. तुका म्हणे सत्य कर्मावावे साह्य घातली अभय नरका. या यज्ञावती ज्यांना शक्य असेल त्यांनी दान धर्म करा. आपल्या गाठीला काहीतरी पुण्य करा आणि हे पुण्य आपल्या घरामध्ये घेऊन जा. आपल्या परिवारातला लेकी मुलींना या पुण्याचा काहीतरी प्रभाव पडावा ही इच्छा व्यक्त करतो. लांबलेल्या कीर्तनाला मी इथंच विश्रांत करतो. जय तुका
मा